सज्जन हो, नमस्कार. चतुर्वेद चिंतनामध्ये आज आपण यजुर्वेदाच्या पुढल्या भागाकडे वळूया. यजुर्वेदाचा संबंधच अग्नीशी येतो, अग्निहोत्राशी येतो आणि अग्नीचं जे ध्यान आहे त्याचा आज आपण विचार करूया. अग्नीचं ध्यान वेदामध्ये जे दिलेलं आहे ते असं आहे: चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्तहस्तासो अस्या त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याम आविवेशा. हे अग्निनारायणा, तू कसा दिसतोस आणि तुझं कार्य काय आहे? तर तू सर्व देवतांचं मुख आहेस. आम्ही जी काही कृतज्ञता व्यक्त करतो, यज्ञ करतो, ते जे हवीर द्रव्य आहे, आम्ही दिलेली आहुती आहे, तू ती त्या त्या देवतांकडे पोचती करतोस. पण तू कसा दिसतोस रे? तर इथे वेदामध्ये आलेलं वर्णन, चत्वारि शृंगा, तुला 4 शिंग आहेत. त्रयो अस्य पादा, तुला 3 पाय आहेत. द्वे शीर्षे, तुला 2 मस्तक आहेत. आणि सप्तहस्तासो अस्या, आणि तुला 7 हात आहेत. तू 3 ठिकाणी बद्ध आहेस. त्रिधा बद्ध, 3 लोकांशी तुझा संबंध आहे. वृषभो रोरवीति, तुझा आवाज एक धष्टपुष्ट आणि प्रफुल्लित असणारा जो उमदा असा वृषभ आहे, बैल आहे, आणि तो जसा हंबरतो तसा तुझा आवाज आहे. वृषभो रोरवीति, त्रिधा बुद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याम आविवेशा. तुझं अस्तित्वच महान आहे. तू तेजपुंज आहेस. आणि मी तुला प्रार्थना करतो, हे देवा, हे अग्निनारायणा, या यज्ञकुंडामध्ये तू सुप्रतिष्ठित हो आणि ज्या ज्या आम्ही आहुती देतोय त्या त्या सर्व त्या स्वर्गातल्या देवतांपर्यंत पोहोचत्या कर. असं वचन आहे. अग्नौ प्रास्ताहुती सम्यक आदित्यमुपतिष्ठते. अग्नीमध्ये दिलेली आहुती आहे ना, ही आहुती एका क्षणामध्ये, त्या आहुतीचा जो अत्यंत सूक्ष्म भाग आहे तो एका क्षणामध्ये सूर्यनारायणाकडे अग्निनारायण पोहोचता करतो. आपल्याला माहिती असेल, सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटं लागतात. पण अग्नीकडून सूर्याकडे आहुती जायला काही क्षण लागतात आणि ती लगेच आहुती सूर्याकडून सर्व देवदेवतांच्याकडे पोहोचती केली जाते. म्हणजे सूर्याचा प्रतिनिधी म्हणून अग्निनारायण भूतलावर कार्य करतो. या अग्निनारायणाचं हे जे स्वरूप आहे त्याच्या बाबतीत वेदामध्ये त्याचं वर्णन काय केलेलं आहे? तर चत्वारि शृंगा म्हणजे काय? यज्ञ करताना त्यात भाग घेणारे 4 महत्वाचे लोक आहेत. एकाला म्हणतात होता, तो ऋग्वेदाचा असतो. अध्वर्यू हा यजुर्वेदाचा असतो. उद्गाता हा सामवेदाचा असतो. आणि ब्रह्मा हा अथर्ववेदाचा असतो. हे त्या दैवी यज्ञ पुरुषाची 4 शिंग आहेत. प्रातःसवन म्हणजे सकाळची वेळ, दुपारची वेळ आणि सायंकाळची, अशा 3 आहुत्या हे त्याचे 3 पाय आहेत. यज्ञ करणारा यजमान आणि त्याची पत्नी ही त्याची 2 मस्तक आहेत. गायत्री आणि इतर 6 छंद हे त्याचे 7 हात आहेत.
ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशा 3 वेदांमध्ये तो बांधला गेलेला आहे. हंबरणारा बैल जो असतो त्याच्यासारखा हा दैवी यज्ञपुरुष मर्त्य मानवांमध्ये अवतरला आहे. दुसऱ्या एका मतानुसार यजमान आणि त्याची पत्नी याऐवजी ब्रह्मौदन आणि प्रवर्ग्य या 2 यज्ञकर्मांना त्याची मस्तक म्हटलेली आहे. सोमयागामध्ये प्रवर्ग्य म्हणून एक कृती केली जाते की तूप उकळत असते एका मातीच्या भांड्यात आणि त्याच्यात शेळीचं आणि गाईचं दूध आणून घातलं जातं आणि खूप मोठी ज्वाळा अशी वर जाते, त्याला प्रवर्ग्य म्हणतात. हे ते यज्ञाचं मस्तक आहे. सायणाचार्यांनी सूर्याला या देवतेचा आविष्कार मानून ऋचेचा अर्थ दिला आहे. या सूर्यदेवाची 4 दिशा ही 4 शिंग आहेत. सकाळ, दुपार आणि सायंकाळ हे 3 पाय आहेत. वर्षाचे 2 भाग उत्तरायण आणि दक्षिणायन ही 2 मस्तकं आहेत. सूर्य किरणांमधील 7 रंग हे त्याचे हात आहेत. पृथ्वी मधला भाग असलेले अंतरिक्ष आणि स्वर्ग अशा 3 कक्षांमधून ज्याची किरणे बांधली गेलेली आहेत. पृथ्वी मधला भाग म्हणजे अंतरिक्ष आणि त्याच्यावरचा भाग स्वर्ग, द्यूलोक. आणि तो सूर्यदेव मर्त्यलोकामध्ये अवतीर्ण झाला आहे. आपण आणखीन एक जे रूप आहे अग्नीचं, म्हणजे या यजुर्वेदाचा अभ्यास करताना जे आपल्याला दिसतंय त्याचा आपण विचार करूया. सप्तहस्तः, या अग्नीला 7 हात आहेत आणि म्हणजे आम्ही अग्नीची उपासना 7ही दिवस केली पाहिजेत. माझे आठवड्याचे 7 दिवस जे आहेत ना, रविवार ते शनिवार, या 7ही दिवस मी त्याची उपासना केली पाहिजे. म्हणजे हे त्याचे 7 हात आहेत. चतुशृंग, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मी अग्नीची उपासना केली की माझे 4ही पुरुषार्थ पूर्ण करून देणारा जर कोणी असेल तर तो अग्नी आहे. हे प्रतिकात्मक त्याची शिंग आहेत. सप्तजिह्वा, त्याला 7 जिव्हा आहेत. म्हणजे अग्नी जर तृप्त असेल, मी यज्ञ करत असेन, तर माझ्या शरीरातले 7 धातू आहेत हे या अग्नीच्या प्रसादामुळे उत्तम प्रकारे कार्य करणारे राहतील. द्विशीर्षकः, त्याला 2 मस्तक आहेत. म्हणजे तो भुक्तीही देणार आहे आणि मुक्तीही देणार आहे. इथं भूतलावर ज्या ज्या गोष्टी हव्यात त्याही तो देणार आहे आणि मला पुढे माझा जो कार्यकाल झाल्यानंतर हा देह ज्यावेळी मी सोडणार आहे त्यावेळी तो मला मुक्तीही देणार आहे. ही त्याची 2 मस्तक आहेत. त्रिपाद, त्याला 3 पाय आहेत. म्हणजे तो पृथ्वीवरही आहे, आकाशातही आहे आणि स्वर्गातही आहे. पाताळातही आहे, पृथ्वीवरही आहे आणि स्वर्गातही आहे. अशा 3ही ठिकाणी त्याचे हे 3 पाय आहेत. प्रसन्न वदनः, तो अत्यंत सुप्रसन्न वदनाने वावरत असतो. सुखासीनः, तो सुख देतो आणि सुखच वाटत असतो. अग्नीचा हा स्वभाव आहे. अग्नीशिवाय अन्न शिजत नाही आणि अन्न खाल्ल्याशिवाय आपल्याला सुख मिळत नाही. अन्नाद, अन्न देणारा आहे आणि पृथ्वीमधून सुद्धा अन्न पिकायला मदत करायला जर कोणी येत असेल तर तो अग्निनारायण आहे. कारण यज्ञात भवति पर्जन्यः आणि पर्जन्यात अन्न संभवः. यज्ञ केल्याशिवाय पर्जन्य, पाऊस येत नाही आणि पाऊस पडल्याशिवाय अन्न पिकत नाही. म्हणून अग्नीला फार महत्व आहे. सुप्रसन्न आहे तो, सुखासीनः, तो सुख वाटतोय. आणि शुचिस्मितः, अग्निनारायणाच्या सारखं शुचिष्मान पवित्र दुसरं कोणी नाही. पृथ्वीला तुम्ही स्पर्श करू शकाल, पाण्याला तुम्ही स्पर्श करू शकाल, वायूला तुम्ही स्पर्श करू शकाल. अग्नीला करा बघू, लगेच साक्षात्कार होईल, शॉक बसेल. म्हणून अग्निनारायण हा अत्यंत शुचिष्मान आहे. सुखासीनः शुचिस्मितः.
आणि या अग्नीला 2 पत्नी आहेत. स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देवीं वामे स्वधान तथा. त्याच्या उजव्या हाताला त्याची जी पत्नी आहे तिचं नाव स्वाहा आहे. आम्ही आहुती घालताना जे स्वाहा स्वाहा म्हणतो ना, ती त्याची पत्नी आहे. आणि देवीं वामे, त्याच्या डाव्या बाजूला जी त्याची दुसरी पत्नी आहे तिचं नाव स्वधा आहे. अग्नीला आपण स्वाहा म्हणून आहुती घातली की ती आहुती देवांकडे जाते, आणि स्वधा म्हणून आहुती घातली की ती आहुती पितरांकडे जाते. कशी उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे. स्वाहांतु दक्षिणे पार्श्वे देवीं वामे स्वधान तथा बिभ्रत दक्षिण हस्तैस्तु शक्तिम अन्नम सृचम स्रुवम तोमरम व्यजनम वामैहि घृतपात्रंच धारयन्. त्याच्या एका हातामध्ये तुपाची पळी आहे, दुसरी आणखीन एक मोठी तूप घालायची, पूर्णाहुती घालायची पळी आहे. त्याच्या एका हातात पंखा आहे, एका हातात तुपाचं भांड आहे. त्याच्या 7 हातात अशी वेगवेगळी आयुध आहेत. म्हणून असा जो अग्निनारायण आहे याची माझ्यावर सदोदित कृपा राहावी याकरता यजुर्वेदामध्ये हे अग्नीचं ध्यान केलेलं आहे. अग्नीशिवाय आम्हाला पुढे जाताच येणार नाही. यजुर्वेदाचं चिंतन करताना पहिल्यांदा अग्नीचीच प्रार्थना करावी लागेल. म्हणून आपण इथून सुरुवात केलेली आहे. सज्जन हो, आता आपण यजुर्वेदाचाच आणखीन एक विचार करूया. ज्याप्रमाणे संत महात्म्यांनी आम्हाला वेगवेगळं तत्वज्ञान शिकवलेलं आहे, आणि हे तत्व सगळं वेदातून कसं आलंय याचा आपण अभ्यास उद्यापासून करूया. धन्यवाद.